Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Doshi sir, and today's topic is with Scholarship Maths Calendar Part 5. In a leap year, Lokmanya Tilak's date anniversary falls on Sunday. Okay, leap year आहे लक्षात ठेवा. Which weekday will occur on Independence Day of the following year? Following म्हणजे त्याच्यानंतरचा नेक्स्ट इयर. कळतंय काय याचा अर्थ? आता एक लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक डेट ॲनिव्हर्सरी आहे ती कधी येते तर आपल्याला माहीत आहे 1 ऑगस्ट. बरोबर, इथे मी लिहितो बघा 1 ऑगस्ट, 1 ऑगस्ट. ओके, 1 ऑगस्ट म्हणजे याचा अर्थ 1 ऑगस्टला काय होता? संडे होता. बरोबर आहे, 1 ऑगस्टला जर संडे होता तर 15 ऑगस्टला कोणता दिवस असेल सांगा? 1 + 7 8 ऑगस्टला संडे असेल. 8 + 7 15 ऑगस्टला पण काय असणार आहे? संडे असणार आहे. बरोबर आहे. पण आता मला सांगा मंथ कोणता आहे? तर ऑगस्ट आहे. म्हणजे फेब्रुवारीचे 29 डेज ऑलरेडी होऊन गेलेले आहेत. त्यामुळे नेक्स्ट इयरला 15 ऑगस्ट जो आहे तो किती दिवस पुढे जाईल? आता तुम्ही म्हणणार की तुम्ही काय सांगितलं होतं, लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे जातात. बरोबर आहे की नाही? तुमचं पण बरोबर आहे. पण लीप इयर असेल तर केव्हा 2 दिवस पुढे जाणार? 29 फेब्रुवारीच्या जर आधीची डेट असेल, बघा मी काय सांगतोय, 29 फेब्रुवारीच्या आधीची डेट असेल तर 2 दिवस पुढे जाणार. आता या 15 ऑगस्ट नंतर 1 ऑगस्ट नंतर 29 फेब्रुवारी येतोय का? यामुळे वर्षामध्ये नाही येत. म्हणजे आता इथे किती दिवस पुढे जाणार? एकच दिवस पुढे जाणार. म्हणजे नेक्स्ट इयरचा 15 ऑगस्ट कधी येणार? मंडेला येणार. लक्षात ठेवा, कधी येणार आहे? मंडेला. का कळलं? कारण 29 फेब्रुवारी ऑलरेडी होऊन गेलेला आहे. म्हणजे आपला क्वेश्चन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. सुजय's second birthday was celebrated on Thursday. सुजयचा सेकंड बर्थडे थर्सडेला सेलिब्रेट झाला. ऑन विच वीक डे वॉज ही 6th बर्थडे सेलिब्रेटेड? आता जरा लक्ष द्या, 6th बर्थडे आणि सेकंड बर्थडे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? तर मी इथे लिहितो बघा 6 - 2 म्हणजे किती? 4 बर्थडे. बरोबर, डिफरन्स कितीचा आहे? 4 बर्थडेचा. बरोबर, टोटल 4 बर्थडेचा डिफरन्स आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, ऑन थर्सडे, ऑन विच वीक डे वॉज हिज 6th बर्थडे सेलिब्रेटेड. आता सेकंड आणि 6 मध्ये मला सांगा एक तरी काय येणार आहे? लीप इयर येणार आहे. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये एक काय येणार? लीप इयर. बरोबर, आणि लीप इयर असेल तर किती दिवस पुढे जातात? तर 2 दिवस जातात. बरोबर आहे. या 4 मध्ये एक लीप इयरचे 2 दिवस आणि राहिले किती इयर? 3 इयर्स. बरोबर का? म्हणजे 3 इयर्सचे लीप इयरची 2 वर्ष. आणि आता किती वर्ष राहिली बघा? 4 मधून 1 दिलं लीप इयर म्हणजे किती राहिली? 3 इयर्स. मग 3 इयर्सचे किती? 3 डेज. बघा, एका वर्षाला 1 दिवस पुढे जातो, मग 3 वर्षाला 3 दिवस पुढे जाणार. आणि या लीप इयरचे 2 दिवस म्हणजे टोटल किती डेज पुढे जाणार आहे? 5 डेज. बरोबर. आता इथे काय आहे बघा, त्याच्या बर्थडेला काय दिलं आहे? थर्सडे दिलेला आहे. मग थर्सडेच्या पुढे 5 डेज त्याला पहिला काय येणार? फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे आणि ट्यूजडे. बघा आहे का आन्सर? ट्यूजडे, ऑप्शन नंबर 2. बरोबर, फ्रायडे, सॅटरडे, संडे, मंडे आणि ट्यूजडे, ऑप्शन नंबर 2 इज युअर आन्सर. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर हॅव 30 डेज ईच? आता बघा 30 डेज वाले मंथ कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे? कोणते कोणते आहेत सांगा बघू. पहिला काय आहे? एप्रिल. बरोबर, 30 डेज वाला एप्रिल. त्यानंतर काय आहे? जून. बरोबर, ते सप्टेंबर, नोव्हेंबर. बरोबर, किती दिवस आहेत? 30 डेज आहेत. बघा, जानेवारी 31 आहे, फेब्रुवारी 29, मार्च 31, एप्रिल 30, जून 30, सप्टेंबर 30 आणि नोव्हेंबर 30. म्हणजे ऑप्शन काय येणार? फर्स्ट ऑप्शन येईल. बरोबर का? ऑप्शन नंबर 1, 4 मंथ. का कळलं ना? देन नेक्स्ट क्वेश्चन, इफ 5th फेब्रुवारी ऑफ नॉन लीप इयर फॉल्स ऑन मंडे, विच वीक डे विल फॉल्स ऑन 12th मार्च इन द सेम इयर? आता जरा लक्ष द्या, नॉर्मल इयरमध्ये इथे बघा, नॉर्मल इयरमध्ये फेब्रुवारी आणि मार्च मध्ये डेज काय येतात? सेम येतात. म्हणजे बरोबर
म्हणजे 5 फेब्रुवारीला जर का मंडे आहे तर मला सांगा 5 मार्चला पण काय असणार आहे, मंडेच असणार आहे. बरोबर, आपल्याला माहित आहे नॉर्मल इयरला फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर काय येत आहेत, सेम डेटला येतात. म्हणजे 5 मार्चला काय झाला, मंडे झाला. मग आता 5+7 करा. 5+7 किती, 12 मार्चला पण काय येणार, मंडे येणार. बरोबर, याने विचारलंय बघा 12 मार्चच विचारलंय, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4 इज युअर करेक्ट आन्सर, मंडे. ओके. 20 डिसेंबर ऑफ अ मंथ फॉल्स ऑन वेनसडे. विच ऑफ द फॉलोइंग वीकडेज विल ऑकर 5 टाइम्स इन दॅट मंथ. आपल्याला लक्ष द्या, डिसेंबर महिन्याचे डेज किती असतात, तर 31 असतात. बरोबर आहे. म्हणजे ऑड डेज किती आहे, 3 आहे. म्हणजे याचा अर्थ 1, 2 आणि 3 या 3 तारखेला जे काही डे असतील ते काय होणार आहे, 5 टाइम्स येणार. बरोबर. म्हणजे आता 1, 2, 3ला कोणते येतात ते बघूया आपण. 20 डिसेंबरला काय वेनसडे आहे. मग आता 20 - 7 जर आपण केलं तर किती येत आहे, 13 डिसेंबरला पण काय येणार, वेनसडेच येणार. बरोबर. त्यानंतर 13 - 7 केलं तर काय येणार, 6 डिसेंबरला पण काय येणार, वेनसडेच येणार. बरोबर आहे. आता 6ला वेनसडे आहे तर 5ला काय येईल, त्याच्या आधीचा डे ट्यूजडे. बरोबर. 4ला काय येणार, मंडे. 3ला काय येणार, संडे. 2ला काय येणार, सॅटरडे. बरोबर. आणि 1ला काय येणार, फ्रायडे. 1ला काय येईल, फ्रायडे. कळलं एवढं नक्की. बघा 6ला वेनसडे आहे तर 5ला ट्यूजडे, 4ला मंडे, मागे राहायचं. 3ला सॅटरडे, संडे आणि 2ला सॅटरडे, 1ला फ्रायडे. एवढं कळलं. आता मी आत्ता काय सांगितलं, 1, 2, 3 डेट काय येणार, 4 टाइम्स. वीकडे विल ऑकर 4 टाइम्स इन दॅट 1. विच ऑफ द फॉलोइंग वीकडे विल ऑकर 4 टाइम्स इन दॅट मंथ. म्हणजे आता जरा लक्ष द्या, 1st, 2nd, 3rdचे किती वेळ येणार आहेत, 5 टाइम्स येणार आहेत. बरोबर. 1st, 2nd, 3rdला काय येणार बघा, 1stला काय, फ्रायडे, हा 5 टाइम्स येईल. 2ndला काय येणार, सॅटरडे, हा पण किती वेळा येणार, 5 टाइम्स. आणि 3rdला संडे, 5 टाइम्स. मग आता 1st, 2nd, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे सोडून बघा कोणते दिवस आहेत बघा, फ्रायडे येणार नाही कारण तो 5 टाइम्स येतो. विचारलाय काय, 4 टाइम्स विचारलाय का, नाही 5 वेळा येत आहे. म्हणजे ऑप्शन काय येऊ शकतात, थर्सडे येईल 4 वेळा. बरोबर, 4 टाइम्स. आणि वेनसडे पण 4 टाइम्स. मी दोन्ही आन्सर, दोन्हीपैकी कोणतेही दिलं तरी तुम्ही आन्सर काय असणार आहे, राईट असणार आहे. सपोज अ स्कूल ओपन ऑन 16 जून and the first public holiday was declared after 63 working days. Which day after this holiday is the working day of the school? आता जरा लक्ष द्या, जून मंथमध्ये 16 जून पासून स्कूल रिओपन झालेलं आहे. बरोबर. म्हणजे 16 ही डेट काय करायची, काउंट करायची. लक्षात आलं. म्हणजे आपण कसं येणार बघा, जून 16 to जून 30 किती डेज झाले बघा, 15 डेज झाले. जुलै मंथमध्ये किती डेज असतात, तर 31 डेज. इथं तुम्हाला माहिती आहे. मग आता 15 + 31 केलं तर 5 + 1 6, 3 + 1 4, 46 झाले. पण आपल्या इथे किती डेज आहेत, 63 आहेत. म्हणजे याचा अर्थ ऑगस्टचे किती दिवस येणार, तर 63 - 46 म्हणजे किती डेज आले बघा, ऑगस्टचे 17 डेज. बरोबर. आणि म्हणून मी काय केलं बघा, ऑगस्ट 17 डेज. टोटल किती होतात बघा, 63 डेज. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, पब्लिक हॉलिडे वॉज डिक्लेअर आफ्टर 63 डेज. म्हणजे 17 ऑगस्ट नंतर 18 ऑगस्टला काय डिक्लेअर केलेलं आहे, पब्लिक हॉलिडे ऑन 18 ऑगस्ट. म्हणजे याचा अर्थ स्कूल रिओपन कधी होईल, वर्किंग डे ऑफ स्कूल 19 ऑगस्ट. बरोबर. किती येणार, 19 ऑगस्ट. दॅट इज ऑप्शन नंबर 3. ओके. 1st February of a year falls on Tuesday. Which weekday occurs on the 1st December of the last year? आता काय विचारलंय बघा, लास्ट इयर विचारलंय. म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे, बॅक जायचं आहे. बघा जरा लक्ष द्या. 1st फेब्रुवारीला काय आहे, इथे दिले 1st फेब्रुवारीला ट्यूजडे आहे. बरोबर. मग आता 31 जानेवारीला काय असेल, त्याच्या आधीचा डेट म्हणजे मंडे. आधीचा डेट काय येणार, मंडे. मग आता 31 - 7 करा, किती येतं, 7, 24. बरोबर. 24 जानेवारीला पण काय असणार आहे, मंडेच असणार आहे. पुन्हा 24 - 7 करा,
24 मायनस 7 इज 17ला पण मंडे असणार, कळतंय? 17 जानेवारीला पण मंडे असणार. मग आता 17 मायनस 7 म्हणजे 10 जानेवारीला पण काय असणार? मंडेच असणार, बरोबर ना? आणि 10 मायनस 7 म्हणजे 3 जानेवारीला पण काय असणार? मंडे असणार, बरोबर? मग 2 जानेवारीला काय असेल? संडे असेल, बरोबर? 1 जानेवारीला काय असेल? काय असणार? सॅटरडे, त्याच्या आधीची डेट, बरोबर आहे? आता 1 जानेवारीला काय आहे? सॅटरडे आहे. तर 31 डिसेंबरला काय येईल? त्याच्या आधीची डेट मध्ये त्याच्या आधीचा डे फ्रायडे, बरोबर? 31 डिसेंबरला फ्रायडे. मग 30 डिसेंबरला काय येणार? थर्सडे, बरोबर? फ्रायडेच्या आधी थर्सडे. 29 डिसेंबरला वेनसडे, कळतंय ना? एकदम सोपं आहे, वेनसडे. आणि 28 डिसेंबरला काय येणार? ट्यूजडे. 28 डिसेंबरला काय येईल? ट्यूजडे, बरोबर? तर तुम्हाला इजी सांगतो बघा. डिसेंबरमध्ये ऑड डेज किती असतात बघा. 1 डिसेंबर कधी येतोय बघा? सॅटर्डेला येतोय, बरोबर आहे? 1 डिसेंबर फॉल्स ऑन सॅटर्डे. डिसेंबरमध्ये ऑड डे किती असतात? तर 3 ऑड डे, बरोबर का? आता 3 दिवस नेहमी पुढे जातात, ते इथे काय होईल? 3 दिवस काय ती मागे राहतील. सॅटर्डेच्या बॅकला 3 दिवस चला. सॅटर्डे नंतर काय येतं? फ्रायडे, थर्सडे आणि काय येणार? वेनसडे. म्हणजे आपला आन्सर काय येणार? वेनसडे. दॅट इज ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके. First February 2016 is on Monday. Then which day will occur 5 times? आता जरा लक्ष द्या. 2016 हे काय आहे? इट इज अ लीप इयर, बरोबर? दिस इज लीप इयर. लीप इयरमध्ये फेब्रुवारीला किती डेज असतात? तर 29. आता 1 + 7 केलं तर 8 फेब्रुवारीला काय असणार? मंडे. 8 + 7 15 फेब्रुवारीला मंडे. 15 + 7 22 फेब्रुवारीला मंडे. आणि 22 + 7 29 फेब्रुवारीला पण काय असणार आहे? मंडे असणार आहे. 7ने काय ॲड केलं? कारण आज जो दिवस येतो तोच दिवस 7 दिवसांनी पुन्हा येतो, बरोबर? बघा इथे मी दिलंय 1, 8, 15, 22, 29 फेब्रुवारी वॉज मंडे अँड देअरफॉर आन्सर इज 4th one. Then next question is, if 6th of August is on Saturday, then which day will be on Independence Day? आता जरा लक्ष द्या. 6 + 7 करा, किती येणार? 13 ऑगस्टला काय येणार? सॅटरडे. मग 14 ऑगस्टला काय येणार? संडे. मग 15 ऑगस्टला काय येणार? मंडे. मंडे म्हणजे आन्सर ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. विच इयर इज लीप इयर इमिजिएटली आफ्टर 2016? व्हेरी इझी. 2016 मध्ये किती ॲड करायचे? तर 4. म्हणजे 2016 + 4 म्हणजे काय येणार? 2020. Nikita was born on Monday, the 10th September 1990. Then on which day her first birthday will fall? आता जरा लक्ष द्या. 10 सप्टेंबर 1990ला मंडे आहे. आता 1990 हे लीप इयर आहे का? तर नाही. बघा 90ला 4ने डिवाइड होतं का? नाही होत. 4 × 2 = 8. 10 राहतात. 10 4च्या टेबलमध्ये येतात का? तर नाही. म्हणजे आता बघा नॉर्मल डेला किती दिवस पुढे जातो आपल्याला माहिती आहे? 1 डे पुढे जातो. म्हणजे फर्स्ट बर्थडेला मंडेचा काय होणार? ट्यूजडे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. ओके. देन नेक्स्ट वन इज,
If 4th March is on Friday, then which weekday will occur 5 times in the same month? आता मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर 31 डेज असतात. हे तर माहिती आहे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डेटला जे काही डेज असतील ते काय होणार आहे? 5 वेळा येणार. बरोबर. हे बघा मी लिहिलं इथे एक्सप्लेनेशन. इफ देअर आर 31 डेज इन अ मंथ ऑफ मार्च, देन द डेज ऑन फर्स्ट, सेकंड, थर्ड ऑफ दॅट मंथ विल ऑकर 5 टाइम्स. आता फोर्थला काय? फ्रायडे आहे. मग थर्डला काय असणार सांगा? थर्सडे. सेकंडला काय असणार? वेनसडे. त्याच्या मागे मागे जायचं. आणि फर्स्टला काय असणार? ट्यूजडे. हे डेज किती वेळा येणार? 5 वेळा. म्हणजे कोणतं? थर्सडे किंवा ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. बघा ऑप्शन नंबर 2. ओके. जॉन्स फर्स्ट बर्थडे इज इन द मंथ ऑफ मार्च अँड ऑन मंडे. नेक्स्ट इयर इज लीप इयर. देन हिज बर्थडे विल बी ऑन विच वीकडे. आता जरा लक्ष द्या. जॉनचा फर्स्ट बर्थडे कधी आहे? मार्चमध्ये आहे. मग नेक्स्ट इयरचा फेब्रुवारी महिना मिळणार आहे का आपल्याला? तर मिळणार आहे. बरोबर आहे. जर फेब्रुवारी मंथ मिळत असेल लीप इयरचा, बघा लीप इयर म्हटलंय, तर किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस. समजा याचा बर्थडे मार्चमध्ये नसता, जानेवारीमध्ये असता, तर मग लीप इयर मिळालं असतं का? 29 डेज मिळाले असते का? नाही. मग आपण एकच दिवस पुढे गेलो असतो. कळलं. मग आता काय होणार? मंडे प्लस 2 डेज म्हणजे ट्यूजडे आणि वेनसडे. ऑप्शन नंबर 3. इन अ इयर 1st ऑगस्ट इज ऑन थर्सडे, देन चिल्ड्रन्स डे विल बी ऑन विच वीकडे इन द सेम इयर. आता बघा 1st ऑगस्टला काय? थर्सडे आहे. बरोबर आहे. आता फर्स्ट प्लस आपल्याला एक माहिती आहे. इन एनी इयर 1st ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 5th सप्टेंबर अँड 14 नोव्हेंबर विल फॉल ऑन द सेम वीक डे. हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे याचा अर्थ चिल्ड्रन्स डे पण काय असणार आहे? थर्सडेलाच असणार आहे. बघा मी तुम्हाला लिहून दिलं होतं. डेट ॲनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक म्हणजे काय? 1st ऑगस्ट. इंडिपेंडन्स डे म्हणजे 15 ऑगस्ट. टीचर्स डे म्हणजे 30th सप्टेंबर अँड चिल्ड्रन्स डे म्हणजे 14 नोव्हेंबर. ऑकर्स ऑन सेम डे ऑफ द वीक इन द सेम इयर. बरोबर. आणखी कोणतं कोणतं येतं बघा? महाराष्ट्र डे, गांधी जयंती, क्रिसमस. बरोबर. हे सगळे डेज सेम डेला, डे ऑफ द वीकला येतात. बरोबर. लक्षात आलं हे? म्हणजे आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 3 थर्सडे. का कळलं? 4th मार्च इज वेनसडे, देन 20th एप्रिल ऑफ द सेम इयर विल बी ऑन विच डे. आता बघा 4th मार्चला वेनसडे आहे. आपण मार्चचे राहिलेले दिवस मोजूया. बरोबर. 4 डेज गेले. मार्चचे दिवस किती असतात? तर 31. 31 मायनस 4 किती राहतात? 27. बघा रिमेनिंग डेज ऑफ मार्च किती आहेत? 27. आता 1st एप्रिल टू 20 एप्रिल किती डेज होतात? 20 डेज. बरोबर. टोटल डेज किती झाले? 47. आता 47ला 7ने काय करायचं मी सांगितलं? डिवाइड करायचं. म्हणजे ऑड डे किती आले बघा? 5 ऑड डे. म्हणजे 5 दिवस कुठे जायचं? पुढे जायचं वेनसडे पासून. बरोबर. मग वेनसडे नंतर 5 दिवस पुढे चला. वेनसडे नंतर काय येणार? थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे आणि मंडे. बरोबर. म्हणजे मंडे म्हणजे आन्सर काय येणार बघा? मंडे. ऑप्शन नंबर 3. कळलं? ही इझी मेथड आहे असं करणं. हां. 1st जून 2007 वॉज सविता's 7th बर्थडे ऑन वेनसडे. बघा सविताचा 7वा बर्थडे आहे वेनसडेला. देन हर 10th बर्थडे विल फॉल ऑन विच वीक डे. आता जरा लक्ष द्या. 7 + 3 10. बरोबर. 3 वर्ष आपल्याला पुढे जायचं आहे. बघा 2007ला 7thला काय वेनसडे आहे. आता 2008ला 2008 काय आहे? 1st जून 2008 म्हणजे फेब्रुवारीच्या पुढे जातो आपण. बरोबर का? म्हणजे इथे लीप इयर काय होणार आहे? काउंट होणार आहे का? तर 2008 काय लीप इयर आहे? 8 डिवायडेड बाय 2 केलं तर रिमाइंडर 0 येतो. म्हणजे आता इथे किती दिवस पुढे जाणार आपण? +2 डेज. का? कळलं? लीप इयर आहे म्हणून. म्हणजे वेनसडे, थर्सडे आणि काय येणार? फ्रायडे. मग आता 2009ला आता इथे 2009 लीप इयर आहे का? नाही. म्हणजे 1 दिवस पुढे जाणार. म्हणजे काय होणार? सॅटरडे. आणि 2010ला पुन्हा 1 दिवस पुढे म्हणजे संडे. म्हणजे आन्सर काय येणार? संडे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. ओके.
10th of March was on Sunday, then in the same year which day will be of 15th August. आता बघा मार्च किती मंथचा असतो, तर 31 मंथचा असतो, बरोबर आहे. त्याच्यापैकी हे 10 डेज मायनस झाले. 31 मायनस 10 म्हणजे मार्चचे किती डेज राहतात बघा, 21 डेज. कळतंय. एप्रिलमध्ये ऑड डे किती असतात मी शिकवलं होतं, 28 + 2 म्हणजे 2 ऑड डे एप्रिलमध्ये, बरोबर. मे मध्ये किती ऑड डे असतात, 3. जूनमध्ये किती असतात, 2. कसे आले, 30 - 2 म्हणजे 28 + 2 30. जुलैचे डेज किती असतात, 31 म्हणून 3 ऑड डे. आणि आता इथे बघा 15 ऑगस्टपर्यंत 1 to 15 ऑगस्ट किती डेज होतात, 15 डेज. आणि या सगळ्यांची ॲडिशन केली तर किती येते, 46. मग आता 46 / 7 केलं तर आन्सर किती येत आहे, 6. आणि रिमाइंडर किती राहतो, 4. म्हणजे आपल्याला 4 डेज कुठे जायचे, पुढे जायचं आहे. आता संडेपासून 4 डेज पुढे जा. संडे नंतर काय येणार बघा, मंडे, बरोबर. त्यानंतर ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे. म्हणजे आपला ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3, बरोबर. ऑप्शन नंबर 3 थर्सडे. ओके. The next question is scholarship exam of March 2011 was on Sunday 27. Then in March 2013 the scholarship exam held on 24 will falls on which weekday. आता तर लक्ष द्या. 2011 ला काय होता, संडे होता. मग आता 2012 हे लीप इयर आहे की नाही बघा, 12 ला 4 ने डिवाइड होतं म्हणजे हे लीप इयर आहे. म्हणजे इथे किती दिवस पुढे जाणार, +2 डेज. संडे +2 मंडे ट्यूजडे, एवढं कळलं. त्यानंतर बघा 27 मार्च 2013 ला किती दिवस पुढे जाणार, इथे 1 डे पुढे जाणार, कारण 13 लीप इयर नाही आहे. म्हणजे ट्यूजडेचा काय होणार आहे, वेनसडे, बरोबर. आता 27 मार्च 2013 ला वेनसडे होता, तर इथे काय म्हटलं विचारलं आहे, 24 मार्चला विचारलेलं आहे. 27 ला वेनसडे होता, बरोबर. मग 26 ला काय असणार, त्याच्या आधीचा डे ट्यूजडे, 25 ला मंडे, बरोबर. आणि 24 ला काय असेल मग, संडे. म्हणजे आपला आन्सर काय येणार, संडे, ऑप्शन नंबर 1. ओके. 1st May 2016 was on Sunday. Then which day will occur on 15 August 2016. आता 1st May 2016 ला काय आहे, संडे आहे, बरोबर. 1st May 2016 was Sunday. which day will occur on 15 August. आता मे महिन्यामध्ये किती ऑड डे असतात सांगा. 1st मे मध्ये ऑड डे किती असतात, ऑड डे 3 ऑड डे, बरोबर. आपण आता असं करूया, मे मध्ये 3 ऑड डे. जूनमध्ये ऑड डे किती येतात, तर 2 ऑड डे, बरोबर, 30 आहे. जुलैमध्ये किती येतात, तर 3 येतात, कारण 31 डेजचा आहे, बरोबर. आता ऑगस्टचे किती दिवस आहेत बघा, 15 ऑगस्टपर्यंत 15 डेज. म्हणजे 15 + 3 18 + 2 20 + 3 23, बरोबर का. 18 + 2 20 + 3 23. मग आता 23 डेज आले. 23 / 7. 7 3 जा 21 + 2 23. म्हणजे आपल्याला 2 दिवस काय जायचं आहे, पुढे जायचं आहे, बरोबर. तर 2 दिवस पुढे चला. संडे, मंडे, ट्यूजडे. म्हणजे काय ना, ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. ओके. In 2015 Republic Day was on Monday. Then in 2018 it will on which day. आता बघा 15 2015 ला मंडेला आहे. आता 16 काय आहे बघा, लीप इयर आहे ना. म्हणजे 16 पासून 17 ला जाताना तो किती दिवस पुढे जाणार, इथे +2 डेज, बरोबर. 15 to 16 +1 डे, कारण 15 लीप इयर नाही आहे, बरोबर. मग आता 17 to 18 17 लीप इयर आहे का, नाही. म्हणजे +1 डे, म्हणजे 2 + 1 3 + 1 4 डे पुढे जाणार. मग आता मंडेच्या नंतर 4 डे पुढे चला. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज युअर करेक्ट आन्सर. इन डिसेंबर हाऊ मेनी वीकडेज विल ऑफर 5 टाइम्स. डिसेंबरला डेज किती असतात सांगा, 31 असतात. म्हणजे किती ऑड डे असणार, 3 ऑड डे. म्हणजे 3 डेज ऑफर्स 5 टाइम्स. 4th May is Wednesday. Then in the same year which day will fall on 14th May. आता बघा 4 + 7 केलं तर 11 मेला काय असणार आहे, वेनसडे असणार आहे, बरोबर. मग 12 मेला काय असणार, तर थर्सडे. 13 मेला सॅटरडे.
मग 14 मेला काय असणार बघा, 4 + 7 11 मेला काय असणार वेनसडे, बरोबर. 12 मेला थर्सडे, 13 मेला फ्रायडे आणि 14 मेला काय येणार सॅटरडे. दॅट इज ऑप्शन नंबर 1. विच वन फ्रॉम द फॉलोइंग इज नॉट लीप इयर. बघा 2014ला डिवाइड होतं का 4ने, 4ने डिवाइड होतं का इथे 4 3 12 नाही होत, म्हणजे 2014 इज नॉट अ लीप इयर. ओके. 3rd नोव्हेंबर इज फ्रायडे, देन चिल्ड्रन्स डे विल फॉल ऑन विच डे. सॉल्व युअर सेल्फ. तुम्ही स्वतः हे सॉल्व करा. कसं करा बघा, 3rd नोव्हेंबरला फ्रायडे आहे, 3 + 7 म्हणजे 10th नोव्हेंबरला पण काय असणार आहे फ्रायडे असणार, बरोबर. मग 11 नोव्हेंबरला काय असणार सॅटरडे, 12 नोव्हेंबरला संडे, 13 नोव्हेंबरला मंडे आणि 14 नोव्हेंबर असतो ना चाइल्ड्स डे, चिल्ड्रन्स डे, म्हणजे काय असणार ट्यूजडे. ऑप्शन नंबर 4. ओके. दिस एंड्स युअर टॉपिक कॅलेंडर. ओके.